अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची आणि प्रार्थना करते व अजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आजपासून भरपूर सेवेकरी किंवा आजच्या अगोदर पासून देखील भरपूर सेवेकऱ्यांनी सेवेला सुरुवात केली असणार आहे. पण आजपासून सेवा तर सुरुवात केलेली आहे, पण असे देखील सेवेकरी आहेत ज्यांनी सेवेला सुरुवात केलेली नाही किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही कष्ट आहेत, काही संकट आहेत आणि त्या दुःखातून बाहेर पडता येत नाहीये किंवा त्या घरातलं वातावरण असं असतं, म्हणजे एक प्रकारे काहीतरी घडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सगळे आपण वावरून जातो आणि कशाचंच भान राहत नाही आपल्याला, सेवेचं ना कशाचं. काय केलं तर काय होईल हे सुद्धा काय केलं तर काय होईल हे सुद्धा आपल्याला कळत नाही. असं म्हणतात की दैव देतं आणि कर्म नेतं. बरोबर, दैव देतं आणि कर्म नेतं. देव देतो पण आपलं कर्म कुठेतरी वाईट असतं, आपला प्रारब्ध कुठेतरी चांगला नसतो. यामुळे देवाने जरी आपल्याला दिलं तर आपलं कर्म ते सगळं घेऊन जातं, आपल्याला भेटत नाही. यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात. प्रत्येक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं व आपल्यासोबत प्रत्येक घरातील व्यक्तीला देखील या संकटाला सामोरं जावं लागतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आपले प्रारब्ध चांगले असणं तितकंच महत्वाचं आहे. आपले कर्म आणि प्रारब्ध सुधारण्याचं काम देखील आपल्या हातात आहे. आपण सेवा जी करतो, आपण जे कष्ट करतो, कष्टासोबत अध्यात्माची जोड हवी आहे आणि प्रारब्ध जर सुधारायचं असेल तर अशी एक सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील किंवा तुमच्या जीवनातील जे कर्म वाईट आहेत किंवा प्रारब्ध तुमचा बिघडलेला आहे, तो कर्म प्रारब्ध तुमचे व्यवस्थित होतील आणि तुम्हाला देखील तुमच्या संकटातून तुमची मुक्तता होईल आणि तुम्हाला जे हवं आहे ते देखील मिळायला सुरुवात होणार आहे. आता अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्यामुळे आपले प्रारब्ध व्यवस्थित होते? जेवढे वाईट प्रारब्ध आहेत आपले, जेवढे बघा गेले जन्माचं देखील जेवढे कर्म प्रारब्ध, ह्या जन्मात आपण जे वाईट कृत्य करतो त्याचे देखील आणि गेले जन्माचे देखील एकाच जन्मात भोगायचे असतात. तुम्ही किती जरी काही जरी केलं तर ते कर्म भोगल्याशिवाय आपली सुटका नसते. त्यासाठी आपले प्रारब्ध जर व्यवस्थित करायचे असतील तर आपल्याला ही सेवा करणं भागच आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रारब्ध वाईट आहे हे कशावरून कळेल? बघा, तुम्ही भरपूर कष्ट करता, तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल चालू आहे, प्रत्येक कष्टातून तुम्ही जात आहात. जितकं होईल की शक्य तुम्ही सेवा करण्याचा किंवा कष्ट करून पैसा कमवण्याचा प्रयत्न करताय, पण कुठेही पैसा तुमचा टिकत नाहीये. घरामध्ये पैसा टिकतच नाही, लक्ष्मी नांदतच नाहीये घरात. कुठूनही तिला पायवाटा फुटतात आणि एक वेळेस असे पायवाटा नाही फुटले तर आजारपणाने आपल्या घरातले सगळे पैसे निघून जातात. याचा अर्थ की आपला प्रारब्ध अजिबात चांगला नाहीये आणि हा प्रारब्ध चांगला करायचा असेल तर महाराजांच्या चरणी लीन व्हायला हवंच आहे. आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्याची दोरी, आपल्या आयुष्याची नौका, ज्यावेळेस त्याची दोरी महाराजांच्या आपण हातामध्ये देतो त्यावेळेस ती कधीही बुडत नाही, ती पाण्यावर तरतेच तरते आणि आपल्याला बरोबर किनाऱ्यावरती आणते. त्यामुळे महाराजांच्या हातामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य द्यायचं. कितीही संकट येऊ देत, कितीही दुःख येऊ देत, टेन्शन घ्यायचं नाही. महाराज आहेत, बघून घेतील महाराज. महाराज आहेत, मला कसलंही टेन्शन नाहीये असं म्हणून बिनधास्त राहायचं. अशा वेळेस बघा, बिनधास्त राहायचं म्हणजे काय? काहीच काम करायचं नाही असं नाहीये. आपलं कर्म करत राहायचं, आपलं चांगलं कर्म करत राहायचं, कोणाची निंदानास्ती करायची नाही, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही. कोणी आपल्याबद्दल कितीही वाईट चिंतू दे, पण आपण आपला मार्ग, जो अध्यात्माचा मार्ग आहे, तो चुकूनही सोडायचा नाहीये. हातावरच्या रेषा देखील सुधारायचं काम, हातावरच्या रेषा देखील व्यवस्थित करायचं काम महाराज करतात, एवढं लक्षात घ्या. आपल्या हातावरच्या रेषा बदलण्याची शक्ती देखील आपल्या नशिबात नाहीये, ते देखील आणून द्यायची शक्ती देखील महाराजांच्या हातात आहे. जोपर्यंत महाराज आहेत तोपर्यंत आपल्याला भिण्याची गरज नाहीये. आणि बघा, आज गुरुवार आहे, खोटं नाही सांगणार कोणाला, खरंच सांगते. ही जर एक सेवा जर तुम्ही केली ना, तुमच्या आयुष्यातले जितके वाईट प्रारब्ध आहेत ते सगळे मुळासकट महाराज उपटून टाकतील, एवढं लक्षात घ्या. आणि चांगले दिवस, वाईट दिवस संपून चांगले दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ लागतील. आता ही सेवा कोणती आहे? रोज तुम्ही नित्य सेवा करता, सगळं करता, मान्य आहे, पण दुःख आलं, संकट आलं की महाराज आपल्याला आठवतात. मग महाराजांच्या मठात जाणार, पाया पडणार, आपलं दुःख सांगणार, रडणार, रडणार, हे सगळं आपलं चालू असतं. जर आपले प्रारब्ध वाईट चालू असतील, जर आपल्या जीवनामध्ये संकट जास्त येत असतील तर रोज मठामध्ये जायला सुरुवात करा. रोज आरतीला हजर राहा. आरती करणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे, लक्षात घ्या. रोज आरतीला हजर राहा किंवा महाराजांच्या मठात गेल्यानंतर, महाराजांजवळ गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातलं दुःख, अडचणी सगळं काही महाराजांना सांगता, बरोबर. आणि हे सगळं सांगत असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी देखील येतं, तुम्ही रागवता देखील, सगळं मान्य आहे. पण तिथे जाऊन फक्त तुम्ही जाऊन तिथे बसू नका, तुम्ही सेवा करा. जी सेवा मिळेल ती करा. बघा, कधी कधी असं होतं की आपण येतो आणि चप्पल काढून आपण मठामध्ये जातो आणि ती चप्पल अस्ताव्यस्त पडलेली असते. एखाद्या चांगल्या घरातली माणसं, त्यांची मुलं, श्रीमंत घरातली,
ते आपल्या चपला उचलून रांगेत लावत असतात आणि आपण तशी चप्पल काढून पुढे जातो. हे काय आहे? आपले वाईट कर्म आहेत. म्हणजेच आपली ही अत्यंत वाईट घाण सवय आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि याच्या दोष आपल्यालाच लागतात. ते चप्पल का उचलून ठेवताय? अतिशय सुंदर अशी सेवा आहे. महाराजांच्या मठामध्ये चप्पल उचलून रांगेमध्ये लावणे ही देखील एक सेवाच आहे. सेवा म्हणजे फक्त नामस्मरण, फक्त पठण करणं, पारायण करणं हीच सेवा नाहीये. तुम्ही जे कर्म करता मठात जाऊन ती देखील सेवाच आहे. तिथे सगळ्यात भाग्याची आणि सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल? एखाद्या सेवेकऱ्याने तुमच्या हातात झाडू आणून दिला आणि सांगितलं, ताई किंवा दादा तुम्ही थोडंसं इथे झाडून काढा किंवा मठ झाडून काढा किंवा औदंबराचं झाड असतं तिथे खाली तुम्ही सगळा तो जो कचरा पडलेला आहे, पालापाचोळा पडलेला आहे, फुलं पडलेले आहेत, ते थोडं झाडून काढा असं सांगितलं तर कमीपणा वाटू घ्यायचा नाही. अत्यंत दुर्मिळ सेवा असं म्हटलं तर चालेल. महाराजांना तुमच्या हातातून ही सेवा करून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेस ही सेवा कमीतली समजू नका की मला का झाडू द्यायला महाराज सांगतात, इतके सगळेजण बसलेत पण मलाच का दिला. बघा, तुम्हालाच का दिला याचा विचार करा. कारण अतिशय सुंदर अशी सेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही मठ सगळा झाडून काढता, ज्यावेळेस तो कचरा थोडा 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 तुम्ही सगळा झाडत असता, त्यावेळेस तुमच्या आयुष्यातील जो वाईट प्रारब्ध आहे, जी वाईट काळ तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे, ते सगळं महाराज तुमच्या आयुष्यातून झाडून काढत असतात. औदुंबराचं झाड ज्याच्या खाली दत्त महाराजांचा वास आहे, त्या झाडाखालचा पालापाचोळा जर झाडाचं भाग्य मिळत असेल तर महाराजांच्या, दत्त महाराजांच्या समोरील जागा तुम्हाला झाडाची संधी मिळते. आणि किती भाग्यवान लोक असतात ते लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही झाडत असता ना, त्यावेळेस तुमच्या आयुष्यातील सगळे वाईट प्रारब्ध, वाईट गोष्टी, वाईट काळ, जे काही संकट आहे, अडचण हे सगळं झाडून काढण्याचं महाराज काम करत असतात. तुमच्या आयुष्यातील दरिद्री ही महाराज दूर करण्याचं, झाडून दूर करण्याचं काम करत असतात. झाडत असता तुम्ही, पण महाराज तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी झाडत असतात. नंतर दुसरी सेवा म्हणजे जेव्हा मठात गेल्यानंतर तुम्हाला भांडी घासायचं आहे, महाराजांचं नैवेद्याचं ताट, महाराजांचा जो पाणी पिण्याचा ग्लास वगैरे तुम्हाला धुवायला दिला, घासून आणा म्हटलं तरी देखील कमी वाटून घ्यायचं नाही. खूप सुंदर सेवा. महाराजांच्या जेवणाचं ताट, महाराजांना ज्याच्यामध्ये नैवेद्य दिला जातो ते ताट तुम्हाला घासायला देतात, स्वच्छ करायला देतात. म्हणजे बघा, स्वतः महाराजांनी तुमच्या हातात आणून दिलेलं आहे असं समजायचं आणि ती एक सेवा करायची आहे. महाराजांच्या मठामध्ये महाराजांच्या आरती करणं असो, कधी कधी आरती सुरू असताना महाराजांना वारा घालत असतात. अचानक तुम्हाला बोलवतात बघा वारा घालायला पुढे. इथे जवळ, आमच्या जवळ मठ आहे तिथे बोलवतात. अचानक एखाद्या व्यक्तीला अशा निवडतात आणि त्याला बोलवतात आणि महाराजांना वारा घालायला सांगतात. म्हणजे आरती सुरू असताना तुम्हाला घंटी वाजवायला देणे, नंतर वारा घालायला देणे, आरती म्हणायला देणे, धूप तुमच्या हातामध्ये देणे, नैवेद्य प्रसाद वाटायला देणे, मठ झाडणे, भरपूर प्रकारचे जेवढी मठातली जेवढी सेवा आमच्या आयुष्यातला जेवढा वाईट प्रारब्ध आहे तो सगळा मुळासकट महाराज काढून टाकणार आहे, तेवढं लक्षात घ्यायचं. आणि ही सेवा अत्यंत विश्वासाने, अत्यंत श्रद्धा ठेवून आणि अत्यंत शुद्ध अंतकरणापासून ही सेवा एकदा करून पहा. मी सांगते म्हणून एकदा करून पहा. 100% तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडणार आहे. आपण रोज नामस्मरण करतो, या सेवेसोबत रोज नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी, माझी सेवा आणि माझे स्वामी याच्यामध्ये व्यतिरिक्त दुसरं कोणच नका. मन देखील आपल्या ताब्यात ठेवायचं, डोकं आणि मन आपलं एकदम कंट्रोलमध्ये ठेवायचं. चुकून त्यांना त्याला भरकटू द्यायचं नाही. अशा पद्धतीने एकदा सेवा करून पहा. तुमच्या आयुष्यातील सगळे वाईट प्रारब्ध, जेवढे तुमच्या हातातून पाप घडलं असेल ते सगळं मुळासकट नष्ट होणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं नाही. आपण ही सेवा करायची. नामस्मरण करता, तुम्ही 11 माळी जप करता, असे देखील लोक आहेत रोज नित्य नियमाने 11 माळी जप करतात, जे करतातच. त्यांना ते सवयच लागून गेलेली असते. रोज उठलं की 11 माळी जप केलाच पाहिजे. म्हणजे ती सवय आपल्या शरीराला लावून घ्यायची. रोज जेवणाची सवय कशी असते, आपल्याला जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही, काही देखील होत नाही. अशाच पद्धतीने आपल्याला रोज अशी सवय लावायची की ही सेवा केल्याशिवाय मी झोपणारच नाहीये. अशा पद्धतीने रोज तुमच्या जीवनामध्ये फक्त वाईट काळामध्येच महाराजांना आठवू नका, सुखादुखात देखील महाराजांना आठवायचं आहे. रोज सातत्य या सेवेमध्ये ठेवायचं आहे. 100% तुम्हाला या सेवेतून फरक पडणार म्हणजे पडणारच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.